आता चटकन सखूचं नाव घे की, कशाला वेळ काढतेस? आज गावात एक निर्णय झालाय की नरपशुला रोज एक बळी धाडायचा आहे आणि त्याची सुरुवात आपल्या घरापासूनच करायची आहे. तुमच्या सगळ्यांची मतं जाणून घेऊन मी निर्णय घेतलाय की नरपशुच्या गुहेत पहिला बळी म्हणून मीच जाणार आहे. काय? हो का? त्यात नवल वाटण्यासारखं काय? तशी मी तुम्हाला नकोशीच झाली आहे. सगळ्यांच्या मनात खूप तेच आहे. काय जाऊ बाई? अहो काय बोलताय तुम्ही? अहो तुम्ही या घरच्या करत्या, प्राण आहात तुम्ही या घराचा. अगं बाई, हो का? पण मला आता जगण्याचा कंटाळाच आलाय. नवरा निघून गेला, मुलगा असून नसल्यासारखा, आणि सुनेमुळे तर गावात तोंड दाखवायची लाज वाटते. मान सन्मानाची पार राग झालीये. आता मेले काय आणि जगले काय? तेव्हा पहिला बळी म्हणून मीच जाणार. नाही ना माई, मी असताना तुला बळी म्हणून जायची गरज नाहीये. या घरातल्या त्रासाचं मूळ मी आहे. माझं लग्न, माझी बायको, या सगळ्यांचाच तुम्हाला त्रास होतो ना. मग मी नसलो तर सगळे प्रश्नच सुटतील. ती सखूला विचार. मी आधीच ठरवलंय की पहिला बळी म्हणून मीच जाणार, तू नाही. अहो असं नका ना हो बोलू. मला घातलेली शपथ सुटली म्हणा ना, सुटली म्हणा. नाही सुटणार. तू नाही आणि बाकी पण कोणीही नाही. एकदा ठरलंय ना, उद्या पहिला बळी म्हणून मीच जाणार. अरे दिगू, तुझ्या जिभेला काही हाड? काय मूर्खासारखं बोलतोयस? अरे एकुलता एक मुलगा आहेस, वंशाचा दिवा आहेस तू. मी तुला जाऊ देणार नाही. नाही रमाई, मी जाणार. मी सांगितलं ना दिगू. रमाई मी जाणार. रमाई मी पहिला बळी मीच. रमाई मी जाणार. थांबा. मी जाणार. हा? आत कोण तुम्ही ठरवणार आहे? काय एवढे मोठे झालात? माझ्या सूक्ष्म दृष्टीने तुमचा समदा पोरखेळ बघत होतो मी.